दुपारची वेळ आहे, सगळ्या कामापासून फ्री झाली आणि आता नंबर आहे दळणाचा. म्हणजे 2-3 दिवस झाले विचार करत आहे की दळण करायचं आहे, पण मुहूर्त लागेना. आणि आता मकर संक्रांतीचा सण येत आहे, तर हीच घाई गडबड आपल्याला असणार आहे. सणावाराची सगळी तयारी करणे, शॉपिंग वगैरे झालेली आहे. फक्त आता जी आहे ना पुढची तयारी करायची आहे. आणि या घाई गडबडीत दळण करायचं राहूनच जाणार आहे, कारण आता उद्या आणि परवा 2 दिवस तरी खूपच बिझी राहणार आहेत. मग त्यावेळेत वेळ भेटत नाही की ज्वारीचं दळण वगैरे ही एक्स्ट्राची कामं करण्यासाठी. तर म्हणलं आता आज दळण करायचं अगोदर आणि दळायला देते. म्हणजे कसं आहे, ज्वारीचं पीठ संपलेलं नाही ते जमणार नाही, कारण बाबा असो यांना दोघांनाही ज्वारीची भाकर लागते. ते चपाती किंवा काही वेगळं बनवलं तर तितकं आवडीनं खात नाही. ज्वारीची भाकर, झणझणीत अशी भाजी सोबत ताक यानंच त्यांचं पोट भरतं. तर ज्वारी बाहेर आणलेली आहे आणि मी अगोदर ज्वारी चाळत आहे. म्हणजे ज्वारीत काहीच नसतं, फक्त मी एक हात म्हणजे चाळणी मारून घेते याला, म्हणजे ही धूळ वगैरे आहे सगळी निघून जाते. तर सगळी ज्वारी मी इकडे चाळणी केलेली आहे, फटकलेली आहे. आणि थोडेसे तांदूळ मी धुवून ठेवलेले होते, तर तेच तांदूळ मी ज्वारीत मिक्स करत आहे. तुम्ही म्हणता पण ज्वारीत तांदूळ का टाकते, तर भाकरी छान होतात ना, एक सवयी पण झालेली आहे. म्हणजे कलर पण खूप छान येतो भाकरीला, म्हणून मी थोडंसं तांदूळ टाकत असते. म्हणजे जास्त नाही, 4 किलो ज्वारी असली तर 1 किलोलाही कमी मी तांदूळ इथे टाकत असते. तर तांदूळ टाकलेले छान मिक्स केलं आणि पोत्यात भरून ठेवते. आणि त्या भैयाला फोन करून सांगते की ज्वारीचं दळण झालेले घेऊन जावं. म्हणजे प्रत्येक वेळी दळण झाल्यानंतर त्यांना सांगत असते, ते घेऊन जातात आणि दळून घरी आणून देतात. कारण त्यांच्या इथं गिरणी आहे, पण गिरणी खूप लांब आहेत ना, फक्त घर जवळ आहे. तर त्यांना मी सांगत असते. तर दळण झालेलं आहे, पोत्यात भरून ठेवलं. तर झालेली ती दळणाची कामं. आणि यावेळेस हे किराणाही घेऊन आलेले आहेत. म्हणजे कालही आम्ही थोडंफार घेऊन आलं आणि थोडंफार यांनाही सांगितलेलं होतं. तर त्यामध्ये बिस्किट पुडे आहेत, परत गूळ, शेंगदाणे, तीळ हे सगळं. म्हणजे आपल्याला करी दिवशी शेंगदाणा तीळ मिक्स पोळ्या बनवायच्या असतात. म्हणजे त्याला गावाकडे कोंदीच्या भाकरी म्हणल्या जातात आणि ते करी दिवशी बनवतो आम्ही. म्हणजे आता प्रत्येक ठिकाणी बनवण्याची म्हणजे कसं आहे, कोणी कोणी काय करतं, पहिल्या दिवशीच म्हणजे भोगी दिवशीच शेंगाच्या पोळ्या ज्या आहेत ना, कोंदीच्या भाकरी बनवतात. आपल्या इकडं कसं असतं ना, भोगी दिवशी बाजरीची भाकर मिक्स भाजी ही बनवली जाते. पण इथं काही ताईंच्या घरी आज कोंदीच्या भाकरीच बनवलेल्या आहेत. म्हणजे जसं आता कोणी कसं बनवतं, कोणी कसं बनवतं, पण मकर संक्रांतीच्या वेळेस आपल्याला कोंदीच्या भाकरी बनवायच्या असतात. तुम्ही करी दिवशी बनवा किंवा भोगी दिवशी. तर मी तरी करी दिवशीच बनवत असते, कारण आज तर मिक्स भाजी बनणार आहे. तर हा दुसरा दिवस आहे. म्हणजे 2 दिवसाचा मिक्स व्हिडिओ तुम्हाला येत आहे. काल मी ज्वारीचं दळण वगैरे केलं, थोडीफार तयारी केली. कालचा दिवस असा गेला. हा दुसरा दिवस आहे. आजचा वार सोमवार आहे, तारीख आहे 13 जानेवारी आणि आज आहे भोगी. तर सर्वांना भोगीच्या खूप साऱ्या भरभरून शुभेच्छा. हॅपी भोगी, हॅपी मकर संक्रांत. तर आज भोगीची स्पेशल भाजी म्हणजे मिक्स भाजी मी बनवत असते. तर काही मी इकडं भाज्या घेतलेल्या आहेत, पण अगोदर मी इकडं बनवत आहे भाकरी, कारण बाबांचं आवरलेलं ते जेवण करायला बसलेलं आणि भाजीची तयारी करायला मला थोडासा वेळ जास्त लागणार आहे. त्यामुळे मी अगोदर भाकरी करत आहे. म्हणजे वरण भात जे आहे ते बनलेलं आहे, फक्त भाकरी बनवते. तीळ लावून भाकरी आज बनवल्या जातात आणि स्पेशल म्हणजे आज बाजरीची भाकर तीळ लावून बनवली जाते, मिक्स भाजी. हेच असतो आज भोगीचा स्वयंपाक. पण बाजरीचं पीठ मी आणलेलं नाही. म्हणजे बाजरी आणून मी छोटीशी चक्की आहे त्यावरती दळते, पण तितका वेळ मला भेटला नाही. आणि इतकीही कामं झाली ना, त्यामध्ये झालेलंच नाही आहे. आणि बाजरीचं पीठ आपल्याला विकत पण भेटतं बाजारामध्ये, ते पण आणलेलं नाही. जे ज्वारीचं पीठ आहे तेच मी घेतलेलं आहे आणि याच म्हणजे याच भाकरीला मी तीळ लावून बनवणार आहे. तर इकडं पीठ मी चाळून घेतलेलं आहे, मळून घेतलं आणि तीळ घेतलेले वाटीमध्ये. तीळ लावून भाकरी बनवते. अगोदर तर मी गाईसाठी इकडं 2 छोट्या भाकरी बनवलेल्या आहेत. मग बाकीच्या भाकरी बनवून घेते आणि बाबांना जेवायला वाटते. दूधही गरम झालेलं आहे आणि बाकीची खूप सारी कामं झालेली, म्हणजे अर्धी तरी कामं आता आवरलेली आहे. टायमिंग सांगितलं त्यावेळेस तर मॉर्निंगचे 9:30 तरी आता वाजलेले आहे. तितकं मी बघितलेलं नाही आहे, पण थोडासा मला लेट झालेला आहे. मॉर्निंगच्या कामालाच लेट झाला, कारण थंडी खूप वाजत आहे. थंडीमुळे कामं आवरेनात आणि थोडीफार एक दिवसभर पळापळ आपली होते ना, त्यामुळे थकवा येतो आणि थोडंसं असं वाटतं ना की असू दे नंतर करूया, हा विचार करून आपली कामं पेंडिंग पडत आहेत. आणि जसं आपल्याला फ्रेश वाटतं ना, तसं मी ती कामं आवरते. मग त्यावेळेत काय होतं, ह्या कामाला लेट होतं आणि ती कामं मी आवरत बसते, असं झालेलं आहे. म्हणजे मॉर्निंगला ना आळस नसतो, खूप छान वाटतं आणि त्या वेळेमध्ये एक वेगळाच आपल्यात उल्हास असतो, एक वेगळीच एनर्जी येते आपल्यामध्ये ती कामं आवरण्यासाठी. मग मी काय करते, उठल्यानंतर जी पसारा आहे इकडलं तिकडं जी आवरावर मला करायची आहे ती मी मॉर्निंगला करत बसते. त्यामुळे ना थोडासा मला लेट झालेला आहे. तर इकडं भाकरी करून झालेल्या आहेत, बाबांना जेवायला वाढलं, दिनेशही झालेलं आहे, यांच्यासाठी दिलेलं आहे. आता मी करत आहे मिक्स भाजी, म्हणजे दुपारच्या जेवणामध्ये बनत आहे. तर इकडं मी घेतलेले ढाळे. म्हणजे आता संक्रांतीच्या सणामध्ये आपल्याला वाण करण्यासाठी ढाळे लागणार आहे. तर ऊस, ढाळे, शेंगा, बोरं, गाजर, पेरू हे सगळं फळं आणलेले आहेत. तर मग त्यामधलीच मी इकडे वाटाण्याच्या शेंगा, ढाळे, बोरं,
ऊस पण आपण यामध्ये टाकू शकता. मिक्स भाजीमध्ये सगळं येतं, पण मी ऊस घेतलेलं नाही आहे इथं, फक्त मी बोरं घेतलेले आहेत आणि हे डाळे घेतलेले आहेत, वाटाण्याच्या शेंगा सगळं मी सोलून बिया वेगळ्या करून घेतलेल्या आहेत. आणि इकडं जी शेंग असते ना भाजीची, त्याला काय म्हणतो आम्ही भाजीवरणा म्हणतो, ती शेंग घेतलेली आहे, गाजर घेतलेले आहे, हिरवी मिरची घेतलेली आहे, थोडेफार शेंगदाणे घेतलेले आहेत. तर हे सगळं मी घेतलं इकडे तयारी करून. आता ही जी भाज्या आहेत ना ती चिरून घ्यायचे आहेत आणि त्यामध्ये थोडासा वेळ जास्त लागतो आणि थांबल्या पाय खूप दुखत आहे. तर मग मी आजकाल काय केलेलं, बसल्या सगळी कामं आवरत आहे, म्हणजे येळतीवरती निवांत चिरते आणि सवय पण आहे. म्हणजे अगोदर सुरी वगैरे नव्हती माझ्याकडे, एळीवरतीच आम्ही सगळं जी भाजी आहे ते चिरायचो. म्हणजे गावाकडला रुटीन असाच होता, सगळं चुलीवरती स्वयंपाक बनायचं आणि बसल्या सगळी कामं व्हायची, म्हणजे थांबण्याची काही गरज नव्हती. आता हे गॅस असल्यामुळे किचन काउंट असतात आणि त्या किचन काउंटवरती बसल्या म्हणजे थांबण्याशिवाय कुठलीच कामं होत नाहीत, असं आजकालचं रुटीन झालेलं आहे. पण गावाकडचं आता पण तसंच आहे, चुली आहे, चुलीवरतीच स्वयंपाक बनत असतो तिकडं आणि मला पण तशीच सवय आहे. तर इकडं सगळ्या भाज्या मी घेतलेल्या आहे, जसे भाजीवरणा आहे, गाजर आहे, टमॅटो, एक बटाटा घेतलेला आहे, कारण बटाटा जे आहे ना खात नाही जास्त घरामध्ये, म्हणून मी एकच बटाटा इकडे घेतलेला आहे. अगोदर तर सगळ्यांची मी साल काढून घेत आहे आणि मग ही सगळ्या भाज्या चिरून तयार करून घेते आणि मग भाजी बनवायला घेते. म्हणूनच मी मॉर्निंगला तितकी घाईगडबड केली नाही, कारण एकही काम म्हणजे व्यवस्थित होत नाही. इकडे मी भाजी तयारी करेन तोपर्यंत बाबांचं जेवण पण होईल, भाजी होणार नाही, भाकरी होणार नाही, असं होणार होतं. मग मी काय केलं, मॉर्निंगला वरण भात भाकरी, परत लिंबूचं लोणचं आहे, चटणी पण मी केलेली होती. तर सगळ्यांचं जेवण झालेले पोटभर, आता फक्त दुपारच्या जेवणात अशी भाजी बनत आहे. तर इकडं मी अगोदर तर गाजर जे आहे ना ते चिरून घेत आहे. परत आवडीप्रमाणे आपण यामध्ये भाज्या टाकू शकता, भाज्या ॲड करू शकता. म्हणजे जेव्हा मी एक इडलीचा व्हिडिओ तुम्हाला आलेला आहे, त्या व्हिडिओमध्ये मी बनवलेलं होतं सांबार, आणि त्या सांबारमध्ये मी काय काय टाकलेलं होतं, गाजर टाकलेलं होतं, टमॅटो, परत कांदे टाकलेले होते. म्हणजे जे भाज्या आपल्याकडे आहेत ते आपण टाकू शकता, मी सांगितलेलं पण होतं. तरी पण एक ताई म्हणत होत्या की त्यामध्ये गाजर टाकायचं नाही, त्यामध्ये काहीतरी त्याने वेगवेगळ्या भाज्या सांगितल्या, परत वांगं सांगितलेलं होतं. तर बरोबर आहे तुमचं, वांगं टाकल्यानं सांबार खूप छान बनतं. पण आमच्या घरामध्ये सगळ्यांना पचपाणी आहे, त्यामुळे मी वांगं कशातही टाकत नाही. तुम्ही बघता मी भाजी पण वांग्याची कधीच करत नाही, कारण मी दिनेश खातो. पण यांचं कसं आहे, गॅरेजमध्ये कामं असतात त्यांना, मग ते काहीतरी हातोडा लाग, हे लाग, ते लाग होतच असतं. मग त्यावेळेमध्ये ती पाणी खूप, म्हणजे बटाटा असो किंवा वांगा असो, हे जास्त प्रमाणात मी करत नाही, कारण हा असा आहे की पत आहे. आणि बाबा तरी अजिबात ते वांगं बटाटा असलं काहीच खात नाही आहेत, त्यामुळे मी टाकलेलं नव्हतं. म्हणजे तुम्ही आवडीप्रमाणे भाज्या टाकू शकता, मी सांगितलेलं होतं. पण आता सगळ्यांचं थोडंसं असं वेगवेगळं असतं ना, त्यामुळेच मी वांगा वगैरे टाकत नाही. आणि आज जी मिक्स भाजी बनत आहे यामध्ये पण आपण आवडीप्रमाणे भाज्या घेऊ शकता, वांगं वगैरे घेऊ शकता, पण मी घेतलेलं नाही, कारण बाबा तरी बटाटा वांगा काहीच खात नाही, तरी पण एक बटाटा मी घेतलेला आहे. तर सगळ्या भाज्या चिरून झालेल्या आहेत, सगळ्या भाज्या किचन काउंटरवर ठेवल्या आणि अगोदर मी इकडं भात कुकरला लावते. तर तांदूळ काढून घेतलेले आहेत. तुम्ही विचारतो आहे की ताई कुठले तांदूळ वापरता, तर कोलमचे तांदूळ आहेत, खूप छान आहे ते. तर एकदम छान आणि चविष्ट असा भात बनून तयार होतो. तर तांदूळ काढून घेतले, फटकून घेतलेला आहे. म्हणजे या तांदळात काही राहत नाही, फक्त आपल्या एक मनाच्या शांतीसाठी मी फटकून घेत असते. तर 2-3 पाणी स्वच्छ तांदूळ धुवलेले आहेत आणि यामध्ये टाकलं तांदळाच्या डबल पाणी आणि चवीपुरतं मीठ टाकून मी भात बनत ठेवते तिकडे. जोपर्यंत की भात बनत आहे तोपर्यंत मी भाजी बनवून घेते. म्हणजे पूर्ण तयारी झालेली आहे, आता जास्त वेळ लागणार नाही भाजी बनवायला, कारण एक वेळा तयारी झाली की झटपट होतं, तर जास्त वेळ लागणार नाही, तयारीलाच वेळ लागतो. तर दूध मी आणखीन एक वेळा गरम केलेलं आहे, म्हणजे दिवसातून 2-3 वेळा हे दूध गरम होतं. यानं दूध म्हणजे हे दुधाला एक छान टेस्ट पण येतो आणि साय पण छान येते, म्हणून मी दिवसातून 2-3 वेळा दूध गरम करत असते. दूध गरम झालेलं खिडकीत ठेवलं आणि आता ठेवलेली गॅसवरती कढई आणि इकडं लसूण घेतलेला आहे. आपण कांदाही टाकू शकता, लसूण, हिरवी मिरची आणि आलं याची पेस्ट बनवून टाकलं तरी पण भाजी छान बनते. पण मी इकडं फक्त लसूण जे आहे ना ते वाटून घेतलेलं आहे. कढईमध्ये मी 2 चमचे तेल घेतलेलं आहे. मोहरी, जिरं टाकूया आणि मसाला डब्यामधले मसाले पण संपले, ते पण मला काढायचं आहे. म्हणजे लाल मिरची पावडर, जिरं हे सगळं संपलेलं आहे, तेही काढून घेते. तर इकडं लाल मिरची पावडर मी घेतलेली आहे काढून. तोपर्यंत तेल पण गरम झालं, तर अर्धा चमचा मोहरी टाकली, अर्धा चमचा जिरं टाकलेलं आहे. नंतर मी ठेचलेला लसूण टाकलेला आहे. परतून घेऊया. लसणाचा कलर हलकासा चेंज होऊ लागला की यामध्ये आपल्याला बाकीच्या भाज्या ॲड करायच्या आहेत. तर अगोदर मी इकडं हिरवी मिरची टाकलेली आहे. हिरव्या मिरच्या मी जास्त नाही घेतल्या, फक्त 2 हिरव्या मिरच्या मी बारीक चिरून घेतलेल्या आहेत. टाकून परतून घेतल्यानंतर मी संग गाजर टाकलेला आहे, बटाटा टाकलेला आहे, परतून घेतलं. आता टाकूया ही भाजी बनवायची असते आणि परतून घेऊया. यामध्ये बिनीस पण टाकू शकता.
जसं मी तुम्हाला म्हणलेलं आहे की भाज्या आपण आवडीनुसार ॲड करू शकता यामध्ये. ही मिक्स भाजी खूप छान टेस्टी बनते. तर या सगळ्या भाज्या टाकल्या मी थोडा वेळ परतून घेतलेले, म्हणजे अगोदर कसलेही मसाले मी टाकलेले नाहीत, फक्त फोडणीमध्ये या भाज्या टाकलेल्या आहेत आणि थोडा वेळ परतून घेतलं. भाज्या सॉफ्ट होऊ लागल्या की यामध्ये आपल्याला टाकायचे आहेत आता मसाले. तर मसाल्यामध्ये 1 ते 1.5 चमचा लाल मिरची पावडर, अर्धा चमचा हळदी पावडर, 1 चमचा धना पावडर टाकलेला आहे, थोडासा मी सुहाना मसाला टाकलेला आहे. परतून घेऊया कमी गॅसवरती, म्हणजे मसाले व्यवस्थित भाजले ना भाजीला टेस्ट खूप छान येतो. म्हणून कमी गॅसवरती थोडा वेळ हे मसाले जे आहेत ना आपल्याला परतून घ्यायचे आहेत. नंतर टाकायचे आहे जे आपण बिया, म्हणजे जे सोले आपण सोलून ठेवलेले होते, हरभरे आहेत, वाटाणा आहे, म्हणजे जे ढाळे असतात ना ओले हरभरे ते टाकलेत, वाटाणा टाकलेला आहे, शेंगदाणे टाकलेत मूठभर आणि 4 बोरं टाकलेले आहेत. हे सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. नंतर टाकलेलं आहे मी इकडं 2 बारीक चिरलेले टोमॅटो आणि संग मी इकडं अर्धी वाटी कोथिंबीर टाकलेली आहे. छान मिक्स करून परतून घ्यायचं थोडा वेळ कमी गॅसवरती. आता टाकूया चवीपुरतं मीठ. छान मिक्स करून कमी गॅसवरती थोडा वेळ आपल्याला असंच ठेवायचं आहे, म्हणजे हे जे मसाले ना ते पण व्यवस्थित भाजले जातात आणि भाज्या यामध्ये छान सॉफ्ट होतात आणि भाजीला टेस्ट खूप छान येतो. तर थोडा वेळ मी परतून घेतल्यानंतर टाकलेलं आहे ग्लासभर पाणी आणि आता टाकूया यामध्ये शेंगदाण्याचा कूट. तर इकडं अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट मी टाकलेला आहे, म्हणजे छान अशी लप्त भाजी बनून तयार होते. छान मिक्स करूया आणि भाजी झाकून ठेवूया. एकदम छान टेस्टी भाजी बनून तयार होते, जसं की धाबा स्टाईल, जसं धाब्यात भेटते ना तशाच पण टेस्ट येतो या भाजीला. तर ही भाजी अर्धवट शिजलेली आहे. एक वेळा परतून घेऊया, आणखीन मी झाकून ठेवलेलं होतं. तर आता बघू शकता एकदम छान अशी भाजी बनून तयार झालेली आहे. तर भाजी होईपर्यंत अधूनमधून 2-3 वेळा चमचा फिरवत राहायचं आहे, म्हणजे भाजी बुडाला चिटकत नाही. तर इकडे बघू शकता सगळ्या फोडी छान शिजलेल्या आहेत. आता गॅस बंद केला आणि छान मिक्स करून मी झाकून ठेवलेलं आहे. एकदम छान अशी ही मिक्स भाजी म्हणून तयार झालेली आहे. तोपर्यंत कुकरला पण 2 शिट्या झालेत, भात पण बनवून तयार झालेला आहे. तर झालेला आहे स्वयंपाक आणि आता भूक पण लागलेली आहे, म्हणजे ही जी मिक्स भाजी आहे ना ती भाजी बघूनच इतकी भूक लागलेली आहे मला. तर अगोदर मी इकडं जेवायला वाढून घेत आहे आणि दिनेशचे पप्पा पण आज जेवण करायला घरी येत आहेत, म्हणजे दररोज टिफिन पॅक करून तिकडेच देत असते मी, पण आज जेवण करायला घरी येत आहेत. तर इकडे मी जेवायला वाढून घेतलेला आहे मस्त अशी मिक्स भाजी, ज्वारीची भाकर, गरमागरम भात आणि वरण आहे. तर तुम्ही सगळेजण कसला वेट करता, या सगळेजण जेवण करायला. जेवण थाळी तयार आहे. तर इकडे ताक पण घेतलेलं आहे. एकदम साधं सिंपल पण खूपच टेस्टी हे जेवण बनलेलं आहे. तर या सगळेजण दुपारचं जेवण करायला. तर आता आम्ही जेवण करू आणि जी पुढची कामं आहेत ते बघू, म्हणजे आता उद्याची जी तयारी आहे ना ती आजच करायची आहे मला. त्यामुळे मी इकडं हे जे ज्वारीचं दळण मी काल केलं होतं ते पण दळून आलेले, ते डब्यात भरून ठेवायचं आहे पीठ मला. नंतर इकडं ऊस आणून ठेवलेले आहेत, म्हणजे काल पोत्यामध्ये ऊस आणलेले होते तसंच मी उचलून ठेवलेलं होतं, ते पण मला आता सोलून ठेवायचे, म्हणजे तयारी करून ठेवायची उद्याची. म्हणजे उद्या मकर संक्रांती, तर उद्याची तयारी थोडीफार आजच मी करून ठेवणार आहे, म्हणजे जे वाणात आपल्याला द्यायचं आहे ते सगळं तयार करून ठेवायचं. याला थोडासा वेळ जास्त लागतो, म्हणून मी अगोदर सगळी किचनची कामं आवरली, जेवणं खाणं झालं, सगळ्या कामापासून फ्री झाले आणि या कामाला सुरुवात करतच होते. तितक्यात आत्या आलेल्या आहेत. तर आत्या आल्यानंतर थोड्या वेळ बोलत बसले, त्यांना चहा पाणी करून दिलं, म्हणजे त्यांचा सोमवारचा उपवास आहे त्यामुळे जेवण करत नाही, जेवण करूनच ते आलेले आहेत आणि सोमवारचा उपवास आहे त्यामुळे नंतर काही चालणारही नाही. तरी पण मी शेंगदाण्याचे लाडू वगैरे बनवून ठेवलेले आहेत, तेच मी आत्याला दिलेलं होतं. म्हणजे येऊन एक अर्धा तास झालेला आहे आत्या. तर थोडा वेळ बोलत बसले, म्हणत होत्या की दवाखान्यात जाऊन आलेल्या आहेत, म्हणजे पायाचा त्रास होत आहे, म्हणजे जसं आता गुडघं दुख, पाय दुख, हे सगळं प्रॉब्लेम सगळ्यांनाच होत आहे आणि थंडीच्या दिवसामध्ये थोडासा जास्त होतो, त्यामुळे दवाखान्यात दाखवायला आलेल्या होत्या आणि नंतर इकडं आलेल्या आहेत. तर आता थोड्या वेळात आत्या जायला निघणार आहेत. तर आत्यांना मी तिळगुळ देत आहे आणि इकडं जे वाणाचं मी आणलेलं आहे ते पण देत आहे, कारण आता उद्याच मकर संक्रांतीचा सण आहे, नंतर आत्या लवकर येणारी नाही आहेत, तर सणाच्या समोर आलेले आहेत, म्हणून इकडं आत्याची ओटी भरत आहे. तर इकडं 2 ब्लाऊज पिसा घेतलेले, तांदूळ घेतलेला आहे, म्हणजे घरची बायलेक आली ना कधी तसं जाऊ नये. 2 ब्लाऊज पिसा मी इकडे घेतलेल्या आहेत. हळदी कुंकू लावलं आणि ब्लाऊज पिसा ओटीला घातलेले आहेत आणि जे मी वाणाचं आणलेलं आहे ते पण मी इकडे घेतलेलं आहे. म्हणजे मी असे हे ट्रे घेतलेले आहेत, म्हणजे काही द्यावं ते युजफुल व्हावं, म्हणजे आता अशा ट्रेमध्ये ना काही घालून ठेवण्यासाठी उपयोगी पडतात. आपण फ्रीजमध्ये काही घालून यामध्ये ठेवू शकता, भाज्या असो किंवा कांदा लसूण घालण्यासाठी छान आहेत, म्हणून मी असे मोठे मोठे ट्रेस घेतलेले आहेत सगळ्यांना देण्यासाठी. म्हणजे असे मी 2 ते 3 डझन ट्रे आणलेले आहेत. तर इकडं आत्यांची ओटी भरलेली आहे आणि तिळगुळ दिलेला आहे आणि थोड्या वेळात आता आत्या जायला निघतील. बाबांचा वेट करत आहेत, पण बाबा कुठं बाहेर जाऊन बसलेत काय माहिती, फोन लावला तरी पण फोनही उचलत नाही आहेत ते.
तर बघूया, बाबा आले तर ठीक आहे, म्हणजे भेट होते. नाहीतरी आत्या म्हणत आहेत मी आणखीन 2-3 दिवसांनी येईन, तेव्हा भेटेन, आता जायला लेट होत आहे. तर इकडं सगळं मी पिशवीमध्ये भरून दिलेलं आहे, म्हणजे आत्याबाईची पिशवी रेडी झालेली आहे. आणि जे मी पसारा काढलेला होता ते पण मी आतमध्ये ठेवते. म्हणजे आता हे सगळं उद्या लागणार ही सामग्री. फक्त इकडं आत्याला मी हे वाणाचं देण्यासाठी सगळं बाहेर आणलेलं होतं. म्हणजे हळदी कुंकू आहे, ट्रे आहेत आणि तिळगुळ आहे, सगळंच मी इकडं काढून घेतलेलं आहे. आणि आत्याची ओटी भरलेली आहे. आणि इकडं आमचं बोलणंही चालू आहे. म्हणजे कसं आहे, आपले नाते जे आहेत ना ते मला सांगता येणार नाहीत, असा एक नात्याचा गुंता आहे आपला. इकडं तर यांच्या आत्या आहेत आणि माहेरकून बघितलं तर माझ्या खास काकू आहेत, त्या म्हणजे माझ्या चुलती आहेत. तर असेच आपले हे नाते असतात, एकात एक असे नाते आहेत ते. तर ते पण बोलणं चालू आहे. आत्या म्हणत आहेत तो पण ये तिकडं, म्हणजे आता तिकडून बघितलं तर माहेरकून ते बोलवत आहेत मला, आणि इकडं बघितलं तर यांच्या आत्याबाई आहेत. तर इकडं बाबा पण आले, म्हणजे आत्या त्यांचाच वेट करत होते बाबांचा. त्या बाबा आलेले, दिनेश पण आलेला आहे. तर सगळ्यांची बोलणं वगैरे झालेलं आहे. आणि दिनेश आत्याला नेऊन सोडून बसतो तोपर्यंत मी इकडं केस वगैरे काढलेले आहेत. म्हणजे मला लेट होत आहे, कारण सगळ्यांची बोलणं वगैरे झालेली आहे. तर बाबांचं आणि आत्याचं बोलणं चालू आहे, तोपर्यंत मी माझ्या कामात लागलेली आहे. इकडं जी ढाळे आहेत ना त्याच्या काठी तोडून ठेवलेल्या आहेत. आणि ते ऊस पण मी तयार करत आहे. तर कशा पद्धतीने पुढची तयारी केली नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की बघा.